नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, पाहूयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा आहे का, काही बदल आहे का। मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर 150 गाडी आवक आहे। आवक ही मित्रांनो स्थिरच आहे, आवक कुठल्याही प्रकारे वाढलेली नाही। पण मित्रांनो, जो उन्हाळ कांदा आहे तो मात्र सध्या मार्केटमध्ये येत असला तरी त्याबरोबर मित्रांनो जो नवीन लाल कांदा आणि पांढरा कांदा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर येत आहे। मित्रांनो, जो लाल नवीन कांदा आहे त्याची आवक जर पाहिली तर 10 गाडीपेक्षा आवक आहे आणि जो पांढरा कांदा आहे त्याची आवक जर पाहिली तर मित्रांनो 20 गाडीपेक्षा 20 ते 25 गाडी आवक आहे असं पाहायला मिळते। मित्रांनो, आवक ही स्थिरच आहे। पण मित्रांनो, सध्या बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का, काही बदल होते का ते आपण पाहणार आहोत। पण मित्रांनो, सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचे लिलाव पाहूयात आणि त्यानंतर पांढऱ्या कांद्याचा भाव पाहूयात आणि पुन्हा लाल नवीन कांद्याचा बाजारभाव जे आहे ते पाहूयात। मित्रांनो, आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते आहे। मित्रांनो, जाऊयात आणि लिलाव पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का। मित्रांनो, पण दिवाळी आली आहे, बाजारभावामध्ये काहीतरी का होणार थोडीफार का होणार सुधारणा ही व्हायला हवी आहे। कारण मित्रांनो, मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय दिवाळीच्या मुहूर्तावरती मागणीही वाढते आणि बाजारभावामध्ये सुधारणा होते। पण मित्रांनो, जो चाळीतला कांदा 8 महिन्यापेक्षा जास्त साठवून ठेवला आहे तो कांदा मित्रांनो सध्या खराब व्हायला झालेला आहे असं पाहायला मिळते। त्यामुळे मित्रांनो, सध्या उन्हाळ कांदासुद्धा मार्केटमध्ये शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये आणत आहेत आणि मित्रांनो पांढरा कांदासुद्धा चांगला बाजारभावामध्ये विकत आहे आणि जो लाल नवीन कांदा आहे त्याला बाजारभाव मात्र सध्या कमी पाहायला मिळतोय। मित्रांनो, पाहूयात आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा झाली आहे। त्यासाठी मित्रांनो हाईस्ट मार्केट काय गेलं तेही सांगणार आहे आणि सरासरी मार्केट काय आहे ते शेवटी सांगणार आहे। मित्रांनो, पाहूयात लाईव्ह लिलाव। 15.5 इसलिए बोल रहा हूँ मैं, तुम ऐसे हो रहे को ऐसे हो रहे। 1575 है ना क्या, 16 रुपये जाने नहीं, मैं किसको देने का उसके बाद फिक्र मत करो। 16 रुपये क्या कुछ नहीं करेंगे, वो दिल्ली कल कर 16 रुपये 1600 जानी क्या, 1600 रुपये बिस्किट कलर तू आहे 1600 रुपये 6 गोण्या। ₹1600 करा एम के मरे 15.5 16 1625 75 1700 1700 रुपये 3 और कर हो देखो 1000 अरे मारा 1300 वो कोण शेट हो मुझे कोणाचे 16.5 ने दिलं हो 16 रुपये राहतो निघून येतो बरं 13 13.5 14 15 15 तुम मुझसे मांगते जाओ वो सिर्फ कुछ नहीं है। क्या बोलने का तुमको 1530 1550 1550 1550 रुपये एमके हाँ यार भी एमके मोड़ 1200 1550 एमके 13 13.5 14 14.5 हाँ 1500 14.5 14.5 चलेंगे 1400 रुपये एमके कर एमके मारो इधर भी एमके मारो 1300 नया माल नहीं, मैं पागल बना लेके अंदर को 1400 25
जान को अंतर बोलेगा 1425 50 75 बरोबर 1500 1500 तर शेतकरी मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिला उन्हाळ कांदा जो चाळीतला फुलगोळा साईज आहे अशा कांद्याला मित्रांनो आज 2700 रुपयाच्या वरती बाजारभाव मिळाला आहे. म्हणजे मित्रांनो एक लॉट आहे तेही 5 गोण्याचं वक्कल आहे 2750 रुपयांनी एक लॉट हा गेलेला आहे. आणि मित्रांनो जास्त वक्कल हे आज 2000 रुपयांपर्यंत जास्त गेलेले पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो जो मीडियम क्वालिटीचा कांदा आहे जो मीडियम आहे 55-60 mm अशा कांद्याला मित्रांनो 2000 रुपयेपेक्षा जास्त 1-2 लॉट हे 23 रुपयेपर्यंत गेलेला आहेत आणि एक लॉट हा 22 रुपयेपर्यंतही गेलेला पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो एक लॉट फक्त 27.5 रुपयाने गेलेला पाहायला मिळतोय. 25 रुपयानेही एक लॉट हा गेलेला आहे. आणि मित्रांनो सरासरी बाजारभावामध्ये आज सुधारणा पाहायला मिळते. म्हणजे आज मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावरती जो चाळीतला कांदा आहे जुना स्टॉकचा अशा कांद्याला आज बाजारभावामध्ये सुधारणाही पाहायला मिळत आहे. मित्रांनो चला पाहूयात पांढरा कांदा लिलाव. मित्रांनो आज पांढरा कांदा जर पाहिला हायस्ट एक नंबर क्वालिटीचा जो मोठा साईजचा आहे अशा कांद्याला मित्रांनो 2000 रुपये ते 2500-2600 रुपयेपर्यंत पांढऱ्या कांद्याला बाजारभाव हा मिळाला आहे. एक अर्धा लॉट हा मित्रांनो 2800-2900 रुपयेपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये आज पांढऱ्या कांद्याला सुधारणा पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो जो लाल नवीन कांदा मार्केटमध्ये भरपूर येतो आहे अशा कांद्याला मित्रांनो आज 1400-1500 रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट हे गेलेलं आहे. म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे. जे चाळीतला नवीन जुना कांदा आहे अशा कांद्याला आज बाजारभावामध्ये थोडी तेजी पाहायला मिळते. मित्रांनो बाहेरल्या राज्यामध्ये काही सुधारणा आहे का ते आपण अपडेट घेऊयातच. पण आज सोलापूर येथे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. म्हणजे मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावरती बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित असते. आपण वारंवार सांगतोय की दिवाळीच्या मुहूर्तावरती जर बाजारभाव सुधारले तर येणाऱ्या काळात सुद्धा बाजारभाव हे सुधारण्याची शक्यता असते. पण मित्रांनो मागील आठवड्यात जर पाहिले तर बाजारभावामध्ये खूपच घसरण पाहायला मिळत होती. पण मित्रांनो आज सरासरी मार्केट जर पाहिलं तर 1500-1600 रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हे उन्हाळ कांद्याला मिळत आहेत असं पाहायला मिळते. पण मित्रांनो 2000 रुपयाने आज जास्त लॉट हे गेलेले आहेत. त्यामुळे आज बाजारभावामध्ये सुधारणा ही आहे असं म्हटले तरी चालेल. कारण मित्रांनो काल परवा जर पाहिले तर 2000 रुपयाच्या वरती एकही लॉट गेला नाही. 1-2 लॉट हे 2000 रुपयेपर्यंत जात होते. पण आज जर पाहिले तर 2000 रुपयाने जास्त वक्कल हे गेलेले आहेत. आपल्या लिलावामध्येच मित्रांनो 5 ते 6 वक्कल हे 2000 रुपयेपर्यंत गेलेले आहेत. आणि 1400-1500 रुपयानेही जास्त वक्कल हे गेलेले आहेत. म्हणजे मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेत किंवा कालच्या परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मित्रांनो पांढऱ्या कांदा सध्या मार्केटमध्ये जास्त येत असल्यामुळे त्याला बाजारभावसुद्धा सध्या स्थिर पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये 3000 रुपयापेक्षा जास्त भाव मिळत होता. पण सध्या त्यालासुद्धा मार्केट हे सध्या स्थिर आहे असं पाहायला मिळते. 2500 ते 2700 रुपयेपर्यंत बाजारभाव जातो आहे. आणि लाल कांदा 14-15 रुपयेपर्यंत